आणि त्यामध्ये भगवंत कसा प्रत्यक्ष होतो, ब्रह्माच्या प्रत्यक्ष बद्दल शंका आणि समाधान. त्या भगवंताचा प्रत्यक्ष कसं होतं? तो तर अगोचर आहे, तो तर इंद्रिय रहित आहे, ते तो निर्गुण आहे. आमच्याकडे गुण आहे, आम्हाला इंद्रिय हस्तपाद आहे, तर तो तर रहित आहे. पण त्यांचं प्रत्यक्ष आम्हाला कसं होईल? वेदांताची परिभाषा फार सोपी आहे आणि बैठक गुरुजींची आहे. फार साधी सोपी सरळ. आता दर्शी तेवढी अवघड आहे बघ. आता बुद्धीचे सगर्भ म्हणले त्यांनी. त्याचा अर्थ कसा करायचा? म्हणजे ज्या बुद्धीमध्ये विवेकाला गर्भ धारण करणारी क्षमता तयार होती आणि ती विवेकाला उत्पन्न करते ती सगर्भ, आणि त्या गर्भातून एक कान फुटतो आणि त्या फांट्यातून तो वर जातो आणि तो त्याला जाणून परब्रह्माच्या शेड तो तिथे थांबतो आणि त्या जीवाला ते कळतं सगर्भ. किती भाषण, किती कठीण स्थिती. तुम्ही 1000 करा पार आणि लाख करा, पण ही स्थितीशिवाय कळत नाही. एखादाच विद्वान असतो की तो त्या स्थितीमध्ये थांबतो आणि त्याला प्रगट करण्याची ताकद त्याच्यातच आहे. हे कोण सांगतात? मग आता मनुष्य आहे, पण देवाला तेच म्हणत मनुष्य कसं करता येत नाही, संत करतात. म्हणून एक पायरी पुढे येईल त्यांचं. जन्म मृत्यू हे देतात आणि काढून देतात. देणं कर्माचा भोग आहे आणि थांबवणं हा ज्ञानाचा भोग. त्यांना थांबवता येत नाही ना. थांबवतं कधी? त्यांच्या हातात नाहीच आहे. कर्मात फळ देतो, पण कर्माचं बाट त्याला कुठं करता येतं? काय करता येत? म्हणून तर ही जनता ईश्वर काही कंस काही करू शकत नाही. म्हणून तो संत काय, ग्रंथ काय, वेदांत काय, श्रवण काय, भक्ती काय, एकता काय, अभिन्नता काय, माया काय, अविद्या काय, हे सगळं संतापासून कळते. ते काय सांगते विचार? ते काय सांगत नाही, बोलत नाही. सुखरूप घ्यावं लागते. आणि कळण्याशिवाय भेट नाही त्याची. त्याची भेट म्हणजे कळण. त्याला ओळख म्हणजेच त्याची भेट आहे. त्याची प्राप्ती म्हणजे ब्रह्माची प्रत्यक्षता कशी होती त्याबद्दल शंका झाली. तो विषय किती प्रकरण होता. आता त्या ब्रह्माचा शब्दानं प्रत्यक्ष होत नाही, वृत्तीनं होत नाही, स्मृतीनं होत नाही, मग होत कशानं? 3 वाक्याचा खंड. सुखदुःख हे धर्म अंतःकरणाचे येतं आणि ते ज्ञान प्रमात्याचे नाही, इथपर्यंत चालतो. सुखदुःख ज्ञान कुणाचं आहे? कोण करून देतं? साक्षी. आणि अंतःकरण कोणतं करून देतं? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान प्रमात्याचं. आणि सुखदुःख ज्ञान प्रमाणापासून नाहीये, त्याला प्रमाण लागतच नाही. अंतःकरणात सुख उत्पन्न होतं, त्याचे धर्म आहेत, ते धर्म आहेत. मग त्या सुख दुःखाला जाणणारा साक्षी आणि प्रमाणापासून ज्ञान होणारं ज्ञान आणि जाणणारा प्रमाता. मग तुम्हाला मी म्हणलं प्रमाता जाणतो ते ज्ञान प्रमाणच, आणि सुख दुःख तुम्हाला होतात ते ज्ञान साक्षी. आता ते साक्षी कसा भोगतो हे मला सांगता येतं का? प्रमाता ज्ञान कसं भोगतो सुख मग सांगता येतं का? म्हणजे शाब्दिक असते म्हणून अप्रोक्षित नसते. म्हणून तरी तुम्ही बोट फिरवणं हे करणं शब्द आहे. मोठेपणा करूच नका रे. वाचन केलं, खेळ केलं, त्याव केलं, याव केलं, आतापर्यंत तेच केलं की आता मी तेच. अनुभूती आहे का? वृत्तीचा बदल, देहबुद्धीचा बाद आणि परमात्म्याचा साक्षात्कार ज्या हृदयात होतो ते हृदय मंदिर
आणि तो जीव शिव. त्याला पुढे जायची गरज नाही. नाही रे संकट मला ज्ञानी शांत समाधान वाच वाच नसतेच. सगळं कळालं सगळ्या ठिकाणी तो असतो. त्याला काय कळतच नाही. कुठे 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 सगळे कुठे म्हणाले आता ते राहिले आता हे राहिले. वस्तू काळ देश परिच्छिन्न जो परमात्मा त्याच्या ठिकाणी ते त्याच्यामधून काहीच नाही. जायचं कुठं सगळं मीच पाहायचं कुठं. त्याच्या अनुभूतीत मीच तर माझ्याहून भिन्न काय. या अनुभूती घेतल्यानंतरची परिभाषा जीवनमुक्तीनंतरची आहे. पण ज्याला मुक्ती नाही तर भक्ती करावी लागते आणि भक्ती नंतर मुक्ती भोगावी लागते आणि मुक्तीनंतर त्याची प्राप्ती म्हणजे ब्रह्माची प्रसिद्धी. ब्रह्माच्या प्रत्यक्षतेची अनुभूती. आता ब्रह्माचं ज्ञान आणि साक्षीचं ज्ञान हे दोन विषय होते. प्रमाता म्हणजे कोण? जीव. तो व्यवहार करतो आणि जन्मतो आणि मरतो म्हणून प्रमाता. त्याला जन्मच नाही तर प्रमाता कुठला? जिथे व्यवहार नाही तर प्रमाता कुठला? ज्याला जाणं येणं आहे ज्याला थांबणंच माहित नाही कुठं. जाणं येणं मृत्यू जन्म तू मी हे त्याच्यापाशी आहे तो प्रमाता. त्याच्यापाशी तू मी नाही आणि मी बी नाही. तुला आणि मीला सोडणारा अंतःकरण त्याच्यामध्ये ते ब्रह्मस्वरूपामध्ये. मग त्या ब्रह्माची प्रत्यक्षता ज्ञानाने. मग ते ज्ञान शब्दाने बी नाही श्रुतीने नाही वृत्तीने नाही. मग ते ज्ञान कशाने मग हा विषय चालू आणि एवढं कळायला लागतं. आता वाचलं का मग नुसतं उघडलं वाचलं हे ग्रंथ हृदयमय हे गुरुंनी केलं आमची. त्याच्यामुळे ही परंपरा आमच्या गुरुजीची परंपरा आहे. आता ऐका हा शब्द आहे झालं ते. आता स्मरणाने होत नाही. शिष्य म्हणतो साक्षी भासतो ते सुखदुःखाचे ज्ञान साक्षी असते. शिष्य म्हणतो श्री गुरु हे शिष्य अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. जगातील याचे आवाज ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते बोलले तर तुम्हाला आता जगातील याचे आवाज ज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणात नित्य स्फुरत असते. एकच मुळे घेतो तुम्हाला जिंकत नाही. राम राम माई. म्हणजे काय जे तुम्हाला कळलं बोलणं तू मी तिने बोलले ते राग येतो ते तर आंबा कळतो मी कळते दर्शन म्हणजे पांडुरंग कळतो. पण पांडुरंग कसा कुठे कळतो? म्हणजे जेव्हा जेव्हा जे जगाचे जे जे ज्ञान जे ज्या वृत्तीच्या संबंधाने ज्ञान होतं ते हृदयात नित्य असतं. पण ते ज्ञान त्या वृत्तीच्या संबंधाने होतं पण ते ज्ञान नित्य असतं हे कुठे कळतं? न पण वृत्ती करून द्यायची. वृत्तीच्या संबंधाने ज्ञान पदार्थाचं होतं पण पदार्थाच्या द्वारे जरी झालं तर ते ज्ञान नित्य हृदयात पुरत असतं. ते नित्य ज्ञान मी आहे आणि त्याचा माणूस आहे. तो संबंध तुम्हाला प्रगट नाहीये. संबंध तुमच्या अविद्येचा आहे. अविद्या जेव्हा रस करते तेव्हा ब्रह्मविद्या प्रगट होती आणि ती आत्मत्वाची सिद्धी होती. त्याला म्हणायचं ब्रह्माच्या प्रत्यक्षतेची सिद्धी. आणि ती स्थिती आपल्याला भोगता येते आणि त्या स्थितीमध्ये येतं स्वतःला बघता येतं. आनंदात राहता येतं आणि दुःखाला सोडता येतं. आपल्या वैभवाला पकडता येतं आणि खरं वैभव खरं सुख ते बुद्धीमध्ये थांबतं. तेव्हा मनाला त्या रामाचं दर्शन होतं. म्हणून ते बाहेर रामाला बघणारे येडी पितर काय बोलावं त्यांना. पण ते नाही ताप आहे हो.
आणि ना आवाज शेंग यायला टप्पर लागतो, पण शेंगाला खरं टप्पर फोडा लागते ना. हे टप्पर लागले टप्पर चांगलं शेंगदाणा मोठा हुसत शेंगदाणा खायचं, टप्पराला फोडायचं, त्याला दगडाने ठेचायचं आणि फेकून द्यायचं आणि शेंगदाण्याला मस्त राहायचं. लाडू कसा केला असता? टप्पर घातले का? तुम्ही लाडू केला का नसता? पीठ केले का नाही? टप्पर घातले का म्हणे? का मुरूप साक्षीचे असून जगतातील सगळ्या ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असतेच. जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते. जे ज्ञान आहे जगतामध्ये व्यवहाराकरता तो लागू होतो आणि त्याच्यामुळे व्यवहार करतो ते ज्ञान अंतःकरणामध्ये सतत असत, पण त्या अंतःकरणाला ते ज्ञान खरं आहे असं माहित नाही. ते अंतःकरण त्या ज्ञानाकडे जात नाही. ते ज्ञान नित्य स्फुरत असते अंतःकरणामध्ये. जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असं वाटत नाही. जे ज्ञान नित्य स्फुरते अंतःकरणात, त्या नित्य स्फुरण होणाऱ्या ज्ञानात ऐका जीवास मात्र ते अंतःकरणाचे ज्ञान आहे वाटते. ते ज्ञान अंतःकरणाचं नाहीये, ते आत्म्याच आहे आणि त्याला वाटतंय मलाच कळालं. अंतःकरणात वाटते म्हणजे हे मला कळालं, माझ्यामुळे झालं आणि मी केलं आणि हे तुमचं मन मातीत गेलं. ह्याला म्हणतात बंधन. मला कळालं, माझ्यामुळं झालं आणि मी केलं. काय अवघड रे बाबा खेळ. त्याच्या सत्तेवर व्यवहार होतो, त्याच्या संबंधामुळे होतो, त्याच्या शक्तीने होतो. तुला जागा कुठे? तुला तुझी मात्र सत्ता नाही, तुला व्यवहार करता येत नाही, तुला शक्ती नाही, तू जड आहे. ज्ञान आहे. आता हे ग्रंथ जड आहे, त्याला माहिती का माझ्यात लिहिलंय म्हणून? म्हणजे ह्याची जड आहे म्हणून ह्या बुद्धीला कळायला हे लिहिलंय हे लिहिलंय. त्या ग्रंथाला माहितीये का जडामध्ये सत्ता नाही, जडाला स्फूर्ती नाही, जडाला कळणं नाही, स्वतःला जाणत नाही, अन्याला जाणत नाही, त्याच्याला तुमच्या महाराजांना आम्हाला शिकवत ज्ञान अंतःकरणामध्ये नित्य नित्य स्फुरत असते, पण ते ज्ञान अंतःकरणाला माझे वाटतं. ते ज्ञान ब्रह्मस्वरूप आहे असं वाटत, त्या ज्ञानाला अंतःकरणाचं ज्ञान असं वाटतं, पण ते ज्ञान अंतःकरणाचं नसतं. का बरं नसतं? मी म्हणत ते ज्ञान नित्य स्फुरणारं ज्ञान अंतःकरणाचं मनात काय बिघडेल सांगा? शंका घेतली आपण. काय बिघडेल का? तसं उत्पन्न होते आणि त्या ज्ञान स्वयंभू असते. उत्पन्न होणाऱ्या पदार्थाला स्वयंभू ज्ञान कसं देता येईल? उत्पन्न होणारा पदार्थ अविद्याकृत आहे आणि स्वयंभू ज्ञान अविद्या येते. मग अविद्याकृत अंतःकरणाला स्वयंभू ज्ञान माझं मी कसं म्हणायचे? काय हक्क आहे? नाही ना, बिलकुल नाही. हे उत्पन्न झाले, अंतःकरण उत्पन्न झाले, ज्ञान उत्पन्न आहे का? नाही. मग ते जर ज्ञान त्याचं म्हणलं त्याचा नाश झाला अंतःकरणाचा. अंतःकरणावर ज्ञानाचा नाश झाला म्हणावं लागेल. ज्ञानाचा नाश नाही म्हणून ते ज्ञान अंतःकरणाचं नाही असं म्हणावं लागतं. शांतियुक्त बैठक अंतःकरणाचं म्हणलं ती बाधा आहे. अंतःकरण नष्ट होतं ना, बोल मरते, त्याचं बाधित होते. दोन काम आहेत अंतःकरणाचे. एक ते मरते, जन्म होते आणि मुक्त होते. मग ते जर मेलं त्याचं ज्ञानही मेलं. ज्ञान तर मरत नाही, अबाधित आहे. मग तुझं ज्ञान नाही, ते ज्ञान असण्याचे, ते नित्य आहे, ते मी आहे. त्याला म्हणायचं ब्रह्माच्या ज्ञानाची सिद्धता, प्रत्यक्षता.
ब्रह्मस्वरूपाची प्रत्यक्षता. काय छान आहे बाबा. तर ती वेदांत खन खन मांडती. धन धन बोलत हृदय, त्याला म्हणतात स्फूर्ती, त्याला म्हणतात कीर्ती, त्याला म्हणतात ती शक्ती स्वरूपानं बुद्धी मूर्ती. असं वाक्य लिहा ना आणि टाका तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये. बघून जगाला काय तुमच्या अवघात कशी प्रगट झाली, मनाला कशी मुक्ती आली, सुखाची त्याची सुरुवात झाली, दुःखावर कशी मात केली केली ना. रेकॉर्डिंग मध्ये पोहोचली जगामध्ये आहे का अवकाश तुझी. ते पाठ कर ती महान नाही का म्हणून जाईल. कोकणची भाषा, त्याची रेकॉर्डिंग, त्याचे गुण, त्याचे शब्द तुमचं ऐकून नका तुम्ही. तुमचं काय दाखवा. आमच्या पाठात हेच होत. काय करायचं तर सांग की आम्हाला सवय लावली आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो, टिकलो. त्याचं रेकॉर्डिंग, ह्याचं रेकॉर्डिंग, त्याचं रेकॉर्डिंग नाही सोपं. कधी जायचं, प्रेम लावायचं, एक टाकायचं आणि जगाला वाटा बनायचं. तू उलट ते मिक्स करून जातात. कुठलं नेमकं ते लिहून काढायचं, त्याच्यामध्ये मन रमवायचं, ते धन समजायचं आणि त्याला प्राप्त करायचं. त्या बुद्धीला त्या रसामध्ये एक करायचं, त्याला ब्रह्मरस म्हणायचं. आपण पिकायचं कुठं घेणे सांगितलं तुला करायचं काय ग. आणि असं बोललं तू बोल ना, तू बोल बोल ना. ऐका ताकद म्हणून तर पाणी दिलेले. आमची साधना महान आहे. इथे साधक बलवान होतो, इथं ज्ञानाचा धन घेतो, त्याला साधक म्हणतो. साध्यासाठी तो जगतो, साधने येतो, ब्रह्मज्ञान घेतो, ब्रह्मरूप होतो आणि जगाला ज्ञान देतो. तर बोला तुम्ही त्याला हे म्हणलं ना, त्याला ते म्हणलं पुढं अवघड आहे लोकांचं. काही अवघड आहे लोकांना कळत तर काहीच नाही. माझ्या स्वतः चिंतनात काय केलं, आयुष्यात काय झालं बघा. म्हणजे नाही माझी मंडळी क्षेत्र प्रभावाची क्षेत्र होते आणि समोर मुलीचा कळस आहे. इतकं गपची बसू उद्या काय ब्रह्माच आहे, माझ आहे. पण ते ज्ञान करण्याचं माझ आहे, पण ते ज्ञान करण्याचं नाही. वाटते कोणतं भ्रम आहे. ज्ञानतकरणास वृत्तीद्वारा जितकी ज्ञाने होतात, ज्ञानतकरणास वृत्तीद्वारा जेवढे ज्ञान होतात त्या काही इंद्रियाची साह्य असते, काही नसते. अंतःकरणामध्ये डबल वाक्य आहे का, कारण विषय महत्वाचा आहे. ज्ञानतकरणास वृत्तीद्वारा जितकी ज्ञाने होतात त्या ज्ञानात काही ज्ञानात इंद्रियाचं साह्य असतं, काही ज्ञानात इंद्रिय साह्य नसतं. एकंदर ज्ञानास अनुभवाचा सोयी करता प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान म्हणतात. ज्ञान होतच आहे, पण प्रमाणापासून होणाऱ्या ज्ञानाला प्रमाज्ञान आणि प्रमाणापासून न होणाऱ्या ज्ञानाला अप्रमाज्ञान. सुख दुःख ज्ञानाला अप्रमाण आणि बाकीचे ज्ञान प्रमाण. ज्याला प्रमाणात आधार नाही तो प्रमाण आणि ज्या ज्ञानाला प्रमाणात आधार आहे ते प्रमाण. त्याला यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमाण. आता शब्दापासून राहिलं प्रमाज्ञान. शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी आणि तुम्हाला विचारत नाही तुम्हाला काय बोल जे होऊन तर कळलं ते झालं तर माते कळलं. पुन्हा इथून पुढे ज्ञानेश्वरीच्या नंतर संध्याकाळी रोज घ्यायचा थोडा थोडा आधी घ्यायचं आणि थोडं थोडं चौथा तरण, पाचवा तरण, सहावा तरण, सातवा तरण हे 3 तरण घेणार नाही पहिले. चौथा करायचं आणि प्रमाणापासून न होणारे ज्ञानास अयथार्थ म्हणायचं. एकंदर ज्ञानात अनुभवाचा सोयी करता प्रमा ज्ञान आणि अप्रमा ज्ञान
असे मुख्य दोन दिले असतात, ते प्रमाण ज्ञान, एक अप्रमाण ज्ञान. जी 6 प्रमाणे सांगितली त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचे सहाय्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते, 6 प्रमाणाचं सहाय्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्याला म्हणायचं प्रमाण ज्ञान. त्यातही शब्द प्रमाणापासून म्हणजे वेदापासून जे प्रमाण ज्ञान उत्पन्न होते ते सर्व मध्ये प्रबल म्हणजे श्रेष्ठ आहे. 6 प्रमाणापेक्षा प्रमाणापासून जे आहे तर शब्द हा वेगळा असतो. प्रमाण ज्ञान म्हणलं कारण शब्द प्रमाण म्हणजे खरं ज्ञान करून देते. बाकीचे उपमान प्रमाण, साठापट्टी प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण वेगवेगळे, पण शब्द प्रमाण भारी आहे म्हणून त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं प्रमाण. बरोबर ऐका, प्रबल प्रबल म्हणायचं. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष, अनुमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी असे नाना 6 प्रमाण आहेत. मग वेद प्रमाण म्हणजे शब्दापासून होणार ज्ञान. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होतं ना, तुम्ही दिसल्या लागला का वेद प्रत्येक तुमचा संबंध झाला, त्या भाभी, त्या वर्गाकर, त्या मॅडम, हा ड्रायव्हर येऊन दिला आपला, तो ड्रायव्हर हे कुणी करून दिला, प्रमाण लागलं का? सगळ्या गोष्टीने कळून घ्यावं. काही काही ज्ञानाला प्रमाण नाही लागलं, अप्रमाण. ज्याला प्रमाण लागलं ते प्रमाण. आणि शब्दप्रमाण हे बोलायचं प्रबळ आहे. आणि बाकीचा प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, अभावाला अनुपलब्धी म्हणतात. उपमान दिले उपमान म्हणतात, उपमा दोन समान आहेत. तिथे तुझं ऐकायला नाही, माझी पक्षाला सुंदर नाही, दुसऱ्या बहिणीमध्ये ऐकायला थोडीशी आहे. सहाय्य घेऊन जे ज्ञान होते बायका कोणत्या प्रमाणाचे सहाय्य घेऊन ज्ञान होते त्याला म्हणायचं प्रमाण. सर्व प्रमाणापासून ज्ञान होतं ते वेदाचं प्रबल ज्ञान. आता वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष, अनुमान आदी वेदा वाचून जे अनुमान प्रत्यक्षात आले मॅडम विकला ते प्रत्यक्ष लागला प्रमाण म्हणजे वेदा वाचून शब्दा वाचून जे ज्ञान होतं आता शब्द लागला का ना, त्या काळाला वृत्तीने दाखवलं. म्हणून वेदा वाचून शब्दा वाचून जे होत हे अप्रमाण. ऐका, वेदापासून जे प्रमाण ज्ञान उत्पन्न होते ते प्रबळ आहे. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष, अनुमान आदी प्रत्यक्ष झालं अनुमान ज्ञान. प्रमाणावाच्या साह्याने जी प्रमाण ज्ञाने उत्पन्न होतात ती सर्व दुर्बल आहे. प्रमाणा वाचून न होणारे अनुमानादी प्रत्यक्ष ज्ञान जे होतात ते ज्ञान दुर्बल. वेदापासून शब्दापासून होणारे ज्ञान प्रबल. कारण कसं असतं इथं पाठ होते जाते, पण जे लिहून काढलं, अध्ययन केलं, अनुवाद केला तर ते घट्ट राहिलं. आता आमचं बघावं लागतं कामाला एवढं मांडणं. तुम्हाला काय म्हणलं तिकडचा फोटो इकडून इकडचा फोटो करायला काय लागत नसते, पण हे मांडायला लय भक्ती लागते, शक्ती लागते. कोण काही इकडे कोणी येत नाही ना मरायला, विचारसागरकडे यायला ताकदच लागते. कळत नाही मग ती अपुरुष आहे. म्हणजे त्याचा कुणी करता काही आपण वाचून हे मी करतो बायकाला. अपुरुष म्हणजे का, ज्या पुरुषानं तयार केलं ते पुरुषानं. आता वेद पुरुषांना स्त्रीनं त्यातून त्याला धरलं. हा ग्रंथ स्वतः भगवंताने श्वासातून प्रकट केला, त्याचं वर्णन पुरुष स्त्री कोणी करू शकत तयार करत नाही आपण. म्हणून ब्रह्मप्रमादादी पुरुष बुद्धीचे दोष त्यात नाही. तयार कोणी केला अपुरुष आहे, कोणत्यामध्ये भ्रम नाही, पण बुद्धी नाही, दोष नाही. दोष तरी ज्ञान म्हणजे वेदाचं ज्ञान. त्याला भ्रम नाही, दोष नाही, आपली बुद्धी नाही. काय समय आपला प्रश्न काय का अशी ही प्रमाद ज्ञानाची व्यवस्था आहे. आता अप्रमाद ज्ञानाचे मी सांगतो. आता सांगतो प्रमाद ज्ञान. जे प्रमाद ज्ञान वेदापासून तयार होतं, शब्द हा वेदच आहे आणि वेदाचं सहाय्य घेऊन ते ज्ञान होतं, ते ज्ञान प्रबल आहे. ज्या प्रमाणापासून शब्द झाला, शब्दापासून ते कळाला आणि ते ज्ञान प्रबल. आता त्याला प्रमाण ज्ञान म्हणायचं. आता ते प्रबल आहे आणि प्रमाणा वाचून जे होतं अप्रबल.
आहे ना, दुर्बल, ते दुर्बल. मग अप्रमा त्याला म्हणायचं दुर्बल ज्ञान, आणि प्रमाणापासून झालेलं ज्ञान प्रबल ज्ञान. आता आहे पुढचं शब्दापासून झालं शब्द प्रमाण आहे, शब्द वेदाचा वेद प्रबळ आहे. म्हणून त्या शब्दाच्या प्रमाणापासून एक प्रमाण शब्द प्रामे आहे. शाब्दिक प्रमाण ही वेदातून आहे, म्हणून त्या शाब्दिक प्रमाणाचं होणारं ज्ञान प्रमा ज्ञान आहे. त्याला म्हणायचं यथार्थ अप्रमा. आता पुढे नित्य ते आता ज्याला प्रमाण वाचून होतं ते अप्रमा, ते दुर्बल आहे. आता अप्रमाणात ज्ञानाचे भेद सांगतो, ते प्रमाज्ञान अप्रमाज्ञान. आता अप्रमाचे भेद आधी दोन झाले, प्रमाज्ञान अप्रमाज्ञान. आता अप्रमा दोन भेद आहे का? अप्रमाचे दोन भेद, यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. तुम्हाला सांगून गेली पहिला बोलता बोलता. अप्रमा ज्ञानाचे दोन भाग, यथार्थ अप्रमा, अयथार्थ. ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीस प्रमाज्ञान पण जे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित म्हणजे खोटे ठरत नाही, त्या ज्ञानास यथार्थ अप्रमा म्हणतात. ज्या ज्ञानास उत्पत्ती व्यवहारामध्ये असते पण ज्या ज्ञानानं व्यवहार होतो पण तो व्यवहार खोटा ठरतो, त्याला म्हणायचं अयथार्थ अप्रमा. सांगू शकता? काय सांगतायत? त्याला अभ्यास नाही तर बेटा, ह्याला 3-4 वर्ष तुम्ही घाला विद्यासागरला, तुम्ही पक्क होता. येता वाजता पुन्हा बघायला लागलं का बुद्धीने पकडलेलं असतं ताई. तुम्ही संसार पकडला, दुःख सुख, हे माझं ते माझं, ह्यानं बोललं त्यानं बोललं, असं झालं, किती गलिच्छ बुद्धी केली, केली बुद्धी. त्या बुद्धीला स्वच्छता नाही, ती बुद्धी भगवंताकडे नाही, ती अंतर्मुख नाही, ती नम्र नाही, ती पवित्र नाही, तिला वेद नाही, ती ज्ञानात नाही, ती स्वतः ओळखत नाही, ती निराकार बनली नाही, त्या आकारात गेली. काय झालं? वाया गेली ना. म्हणून तर वेदाच्या ज्ञानासारखं काहीच नाही, काहीच नाही. सांगते अगोदर प्रमाण अप्रमाण यथार्थ प्रमाणात होण्याचं प्रमाणापासून उत्पन्न झालेलं प्रमाण लागत नाही, त्याच्यापासून प्रमाणापासून होत नाही अप्रमाण. हे दोन झाले. आता अप्रमाचे दोन पद आहे, अयथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा. आता आपल्याला हे काय झालं, यथार्थ अप्रमा अप्रमा असे दोन भाग. आता ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीस प्रमाणाचे सहाय्य नसते, ज्या ज्ञानाच्या उत्पन्न होण्याला प्रमाणाचे सहाय्य नसतं, आणि पण ते ज्ञान व्यवहारामध्ये बाधित म्हणजे खोटे. जे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित म्हणजे खोटे ठरत नाही, त्या यथार्थ प्रमाण. ज्या ज्ञानास लागत नाही, प्रमाणाचं सहाय्य लागत नाही, बाधित होत, पण ज्या ज्ञान होताना ते ज्ञान कुठे ठरत नाही, त्याला म्हणायचं यथार्थ अप्रमाण. यथार्थ नाही, यथार्थ अप्रमाण. यथार्थ अप्रमाण बोला, थांबा मधले बोलतो का बघू. बोला यथार्थ अप्रमाण. यथार्थ अप्रमाण दोन भाग आहेत. यथार्थ म्हणजे जे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होते, जे ज्ञान व्यवहारात खोटे होत नाही, त्याला म्हणायचं यथार्थ अप्रमाण. आता जे ज्ञान व्यवहारामध्ये उत्पन्न होते पण ते त्याला प्रमाण नाही, पण जे व्यवहारामध्ये खोटे ठरते, रज्जू सर्प, इथं खोटे ठरत नाही, इथं खोटे ठरते. जिथे ज्ञान व्यवहारात प्रमाण वाचून नाहीच आहे, पण जे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होत नाही, जे व्यवहारामध्ये खोटे ठरते, रज्जू सर्प. आणि जगताचं ज्ञान व्यवहारिक ज्ञान ऐकाय बोलू नका. यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. पण मानता येतात तुमचं चुकतं म्हणे, तुम्हाला ऐकू शकत नाही. यथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमामध्ये जे ज्ञान असते प्रमाणा वाचून नसते, पण ज्ञान व्यवहारात असते, पण ज्ञान व्यवहारामध्ये खोटे ठरत नाही, यथार्थ अप्रमा. पण जे ज्ञान व्यवहारामध्ये असते पण
ते व्यवहारात खोटे ठरते. अयथार्थ अप्रमा रज्जू सर्प सुप्ती रजत सानुपुरुष स्वप्नाव साक्षी स्वप्न. आता बघू तिथं काय दिलं मला स्मरणात सांगितलं मग चुकू बी शकतं कधी. आता बोलशील नाही बघू इथं काय बेटा नाहीच आता तू विद्यासागरच नाही किती वर झाली. आता आता ऐका ऐका पण जे ज्ञान व्यवहारात बाधित म्हणजे खोटे ठरत नाही त्या ज्ञानात यथार्थ अप्रमा इथपर्यंत आहे. जसे सुख दुःखाचे ज्ञान अप्रमा आहे त्याला आहे का प्रमाण नाही. पण ज्या ज्ञानास प्रमाणाची सहाय्यता नसून ज्याचा विषय बाधित म्हणजे मिथ्या असतो त्याचा विषय काय मिथ्या बाधित मिथ्या असतो त्यास अयथार्थ प्रमा म्हणतात. जसे स्वप्न रज्जू सर्प आलं स्वप्न दोन्ही सांगितले. आता डबल सांगते अयथार्थ प्रमा. आता ज्या ज्ञानास प्रमाणाचा येता नसून ज्याचा विषय बाधित म्हणजे मिथ्या असतो बाधित खोटा मिथ्या. ज्या ज्ञानास प्रमाणाची गरज नाही पण ज्या ज्ञानाचा विषय बाधित म्हणजे मिथ्या खोटा असतो त्यास अयथार्थ प्रमा म्हणतात. त्याला उदाहरण रज्जूवर भासलेला सर्प साक्षीवर भासलेलं स्वप्न. इतकं बाद झालं त्याच्याहून टकुरा पाणी जाते उद्या तुम्हाला शपथ नाही. आता विद्यासागर मध्ये सांगा सांगा म्हणायचं जमतच नाही कारण सांगायचे ब्रह्माच्या प्रत्यक्ष विद्य शंका आणि समाधान. जे ब्रह्म आहे जो ईश्वर आहे जे सुखरूप आहे ते प्रत्यक्षला कशी होईल हा झाला कालचा विषय. आज यथार्थ अप्रमा अयथार्थ अप्रमा कशी झाली उद्या सांगायची मी आता सांगणार नाही. तुम्हाला हाताने सांगून फायदा नाही. तुम्ही अभ्यास करा लिहून काढा त्याच्यात बघा आणि मला उद्या सांगा. उद्या उद्या म्हणजे उद्या ओपन होत नाही लिंक. आता ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता उद्या घेणार